दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन. अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 1-2 वर्ष 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता. आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे. महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर. महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लूटालूट थांबत नव्हती. जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतो. अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. चिरे हात घाले सह्याद्री
आपको भी बिना डिग्री के सरकारी नौकरी चाहिए तो अभी सीखो ऐप डाउनलोड। त्यापासूनच शिवबांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी. करुणी मारकनी वावर दे भूमीस आहुती, करुणी मारकनी वावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी मारकनी वावर दे भूमीस आहुती. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावंत मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेडे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे, यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा, ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंडाळा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी कुस्ती भेगले. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, नवतेचं अफजल खाने
शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणाल साहेबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. साहेबा, शिवा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा योच्छाला. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा योच्छावा. गनिमान कसा ठेचावा, डोक्यात नेहमी गावा, नीतीचा धागा सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान दौलत डुलेला, खान दौलत डुलेला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरं खरं आवाज झाला, खरं खरं आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी विश्वास केला, पोटामंदी विश्वास केला. वाघेनं खाचा मारा केला, वाघेनं केला. तरा फाडलं पोटाला, त्याला गेला खानाचा कोथळा. भाई रे आला जी, भाई रे आला जी, भाई रे आला जी. अफजल खानाचा वधार त्याचा मुलगा फाजल खान आणि सिद्दी जोहर यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिला. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवा काशी यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, नाही महाराज, जातो की. अरे मग काय घडलं? काय? रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास भाचा सोहरास गड उतरल्यास शिवप पालखीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशी तो मोठा रुबाबात झाला दादा. दोन दिशेला दोन पालख्या गेलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गराडा घातला. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तोर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भागा, शिवाजी भागा. आणि करायला सिद्धी त्याने मनातून तलवार काढली, शिवावर धरली. सच बता तू कोण है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशी म्हणून आला असलो तरी मरता शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय घडलंय का? आणि करायला सिद्धीची तलवार चालला गेली आणि शिवा संपला गेला. पलीकडे बाजीनं गजापूरची खिंड गाठली आणि बाजी म्हणतात, राजू आता येळ करू नका. तुम्ही नेहमी फौज घेऊन विशाळगडावरती राहणार आहात. आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. राजे म्हणतात, नाही बाजी, शिवाजी बाजी लावून आपण इथून आलोय. आता जे होईल ते मिळून करू. आणि राजे म्हणतात, नाही, लाख मिळाले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय काय उभा राहून बाजी खिंडीला हिरवणी करी शिवबाला. तुम्ही सुखरूपी पण जावा तो पौळ वावा त्या वैजयाला. आलो आलो आता चिठीला, निघाल का कसे ठेला. माझी साथ
रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवेत किंवा होय आऊसाहेब राज सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच आम्ही असताना राज चौथा कोंडाण्यावर जाणार आगी तोडी घालणार वाघाच्या तोंडी मात देणार आव मग आमचा उपयोग काय वटांवर या मुठमुठ मिशा कशाला या पराती एवढ्याला छात्या कशाला हे मुदगलावानी त्याला दंड कशाला ही मजबूत मंदिर कशाला कशाला मिशांना पिळ भरायची अवसात कानाजी नाही ते काय कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही कोंडाण्याचं पान म्याच उचलणार राज आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाच तुमच्यासारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही का साम्राज्याचं शिवाजी राजांचं आणि भागव्याचं रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून उभा तुमचा वंगाळ हा साम्राज्य पात्र पोचस्तवर करून नकावे रात्रीनंतर अरुणोदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन